मेघना पेठेचं लेखन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आंधळ्याच्या गायी, हंस अकेला आणि त्यानंतर नाती चरामी असं हे इतकं मोजकं लेखन आहे. बहुतेक आपल्यापैकी सगळ्यांनी वाचलेलं असावं अशी अपेक्षा करते मी. हे लेखन थोडंसं मोजकं आहे. दोनच पुस्तकं आणि एक कादंबरी इतकं आहे, पण तरीसुद्धा एखाद्या लेखिकेचं लेखन हे त्याच्या संख्येपेक्षा त्या लेखनानं वाचकांच्या मनातल्या किंवा जाणीवांच्या ज्या वाटा निघतात, सुरू होतात, त्याला खूप महत्त्व आहे. ते खूप मोलाचं आहे असं मला नेहमी वाटतं आणि त्या दृष्टीने मेघनाचं लेखन हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नंतर पुन्हा एकदा मेघनाची वेगळी ओळख अशी करून देण्यापेक्षा किंवा तिचा बायोडेटा सांगणं किंवा माहिती सांगणं याच्यापेक्षा एखाद्या लेखकाची ओळख ही त्याच्या लेखनातून ती व्यक्त होत जाते आणि विचारातून ती माहीत होत जाते. आपल्याला त्याची जास्त चांगली ओळख होते असं वाटतं. त्यामुळे मेघनाचा पुन्हा एकदा माहिती देणं किंवा बायोडेटा देणं हे सगळं मी टाळून तिच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. इथं लेखक असं मुद्दाम म्हणते, माणूस लेखक असणं या अर्थाने असं म्हणते. मेघना, नमस्कार. हंस अकेला, आंधळ्याच्या गायी आणि नंतर नाती चरामी या तुझ्या सगळ्या लेखनाला एक खूप मोठा वाचक वर्ग मिळाला आहे. वाचकांना अतिशय संमोहित करणारं असं तुझं लेखन आहे आणि या तुझ्या लेखनाविषयी नेहमी सतत असं खूप बोल्ड लेखन आहे असं विशेषण कायम वापरलं जातं. याविषयी सगळ्यात प्रथम तू सांगावंस असं मला वाटतं. तुला काय वाटतं सततच्या तुझ्या बोल्ड लिखाण आहे असं म्हणण्याविषयी? नमस्कार. बोल्ड विषयी खरं सांगायचं तर मला थोडासा निषेध करावासा वाटतो, कारण बोल्डमध्ये ते सगळं गुंडाळलं गेलं तर ते थोडंसं अन्याय ठरेल असं मलाच स्वतःच्या तोंडाने सांगावं लागतं आहे. ही तितकीशी काही चांगली गोष्ट नाही आहे. त्याची कारणं अशी आहेत की बोल्डमध्ये मला जो एक अभिनिवेश दिसतो, एक आक्रमकता दिसते त्या विशेषणामध्ये, तिचा खरं पाहता अभाव आहे माझ्या लेखनामध्ये. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एक प्रकारचा थंडपणा, ज्या थंडपणाने एखादा शल्यविशारद एखाद्या माणसाचं शरीर उघडेल आणि तपासेल कुठे काय बिघडलेलं आहे आणि काय काढायला हवं आहे आणि त्याच्यानंतर काय करेक्ट होणार आहे, तो ज्या भावनेने त्या शरीराकडे बघत असेल त्या भावनेने मी ते लिखाण केलेलं आहे. आणि ज्या कारणांनी मी ते लिखाण केलेलं आहे त्या कारणांपासून वेगळं झाल्यानंतर, त्याच्याकडे बघता यायला लागल्यानंतर मी लिखाणाला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामुळे बोल्ड हे मला तितकंसं मान्य नाही. मी आत्तापर्यंत या प्रश्नाला अनेक वेळा उत्तरं दिलेली आहेत. तर त्याच्यामुळे एक प्रकारे परीक्षेच्या वेळेला आपण केलेल्या पोर्शनवरचा प्रश्न आला की जसा आनंद होतो तसा थोडासा मला झालेला आहे की आणि असं पटकन पेपर पुढे ओढून आपण बराबर लिहायला लागतो तसं. तर त्याच्यामुळे मला ते उदाहरण आठवतं आहे. इथे काही जणांनी ते ऐकलेलं असेल तर क्षमस्व, मी पुन्हा एकदा ते रिपीट करणार आहे. फरक असा आहे की एक स्ट्रिकर असतो आणि एक न्यूडिस्ट असतो. मी दोन्हीला मराठी शब्द वापरत नाही आहे कारण ते तेवढेसे प्रचलित नाही आहेत. आता स्ट्रिकर असतो तो सुद्धा कपडे उतरवतो, एका मागोमाग एक उतरवतो आणि रस्त्यातनं धावत सुटतो किंवा सुटते. आणि पण त्याच्यामध्ये त्याची प्रेरणा कुठली असते तर लक्ष वेधायची प्रेरणा असते किंवा एखाद्याला दचकवण्याची प्रेरणा असते किंवा तुमच्या मते हे करायचं नाही का, मग मी हे करते किंवा करतो अशी प्रेरणा असते. म्हणजे डिफायन्सची प्रेरणा असते, एक बंडाची प्रेरणा असते. कपड्यांविषयी त्याला काहीच म्हणायचं नसतं. पण वेअरॅज एखादा न्यूडिस्ट असतो तो शांतपणे कपड्यांना हरकत घेत असतो एक तत्व म्हणून. आणि म्हणून तो ज्या समाजामध्ये कपडे घालावेच लागतात त्या समाजापासून बाहेर जातो, तिथे त्यांची वेगळी एखादी वस्ती तयार करतो आणि तिथे तो राहत असतो. त्याच्या मागची धारणा ही निराळी असते. कपडे चूक आहेत म्हणजे ते संस्कृतीचा भाग असणं हेच त्याला मुळात मान्य नसतं. कपडे चूक आहेत असं तो मानतो. आता या दोघांना तुम्ही एकाच मापाने मोजणार का? दोघंही जण कपडेच उतरवतात, परंतु दोघांनाही एकाच मापाने मोजणं जसं बरोबर नाही तसं केवळ काही गोष्टी आजवर साहित्यामध्ये येत नव्हत्या किंवा कमी प्रमाणात येत होत्या असं मी म्हणेन. कारण मी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा केलेली नाही आहे, ती आधी होती परंतु ती तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेली नव्हती. आणि ती
ती मी केल्याबद्दल मला बोल्ड म्हणणं हे मला काही तितकंसं मान्य नाही, कारण त्याच्या मागची प्रेरणा बघितली पाहिजे. आणि ज्या कारणासाठी मला बोल्ड म्हटलं जातं ते म्हणजे समजा एक लैंगिकता, त्याच्या संबंधात काही उल्लेख होतात किंवा काही त्याच्या संबंधीचं विवेचन येतं, तर ते केवळ संपूर्ण आयुष्य तपासताना त्या आयुष्याचा जितका ते भाग असतं तितक्याच प्रमाणामध्ये ते येतं असं माझा एक नम्र दावा आहे. ते ज्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती बोट ठेवलं जात आहे किंवा ज्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे लक्ष वेधलं जात आहे किंवा दिलं जात आहे ते जरा प्रमाणापेक्षा जास्त आहे असं मला वाटतंय. म्हणजे नवरीपेक्षा नथीची चर्चा जास्त होतीये असं वाटतंय, तर ते मला मान्य नाही. तिसरा एक मुद्दा म्हणजे की बोल्डच्या संदर्भामध्ये बोल्ड म्हणायचंच झालं तर या गोष्टीपेक्षा सुद्धा काही नाती किंवा काही प्रतिमा यांच्याकडे आपण ज्या पद्धतीने बघत आलो त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने माझ्या लिखाणामध्ये काही वेळेला बघितलं गेलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आईला मनुष्य मानतच नाही. आईनी जन्माला आल्यापासून ती आईच असते जणू काही, म्हणजे ती जन्माला आल्यापासून. खरं म्हणजे आपण जन्माला आल्यानंतर ती आई होते आपली, परंतु ती जन्माला आल्यापासूनच ती आई असल्याप्रमाणे तिने एका विशिष्ट प्रतिमेमध्ये बसून राहायचं अशी एक आपली कल्पना असते. तर आईला मनुष्य म्हणून लेखणं आणि मनुष्याचे जे काही विचार असतात ते सगळे आईच्या मध्ये पण उपस्थित असतात असं मानणं आणि ते मांडणं हे बोल्ड असेल तर त्याला कधी कोणी बोल्ड म्हटलेलं नाहीये. वेगळ्या मुद्द्यांसाठी याला बोल्ड म्हटलेलं आहे आणि या सगळ्या कारणांसाठी मला थोडासा बोल्डबद्दल थोडंसं रिझर्वेशन आहे. मेघनाच्या सगळ्याच लिखाणाविषयी हंस अकेला वाचल्यानंतर विशेष करून श्रीपू भागवतांनी एक टिपण लिहिलं होतं आणि माझ्या हातात आत्ता हे आहे. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना ते ऐकायला आवडेल. आता अगदी छोटंसं आहे ते मी वाचून दाखवते. श्रीपू असं म्हणतात की लैंगिक अनुभवाबद्दल धाडसी लेखन करणारी लेखिका असं तुमचं वर्णन करणं तुम्हाला काहीसं अन्यायकारकच ठरेल. त्या वर्णनात तुमच्या संवेदन प्रकृतीची कथात झालेली इतर अंगे सांगितली जात नाहीत, ती महत्त्वाची आहेत. मानवी जीवनातील विकृतीची, अर्थशून्यतेची, गूढगहन विचित्रतेची, सर्वव्यापी एकाकीपणाची तुमची जाणीव गंभीर आणि खोल आहे. लैंगिक अनुभवाच्या निमित्तानं काही वेळा ती व्यक्त होते हे खरं आहे, पण ते अनुभव आणि त्यांची भाषा वाचकांना चाळवण्यासाठी तुम्ही वापरलेली नाही, त्याच्या पलीकडे मानवी अस्तित्वाचा आशय शोधण्यासाठी किंवा सूचित करण्यासाठी तुमची धडपड आहे हे जाणवत राहतं. अशी काव्यात्म, चिंतनगर्भ, अंतिम अर्थाला अभिमुख संवेदनशीलता हा तुमच्या कथालेखनाचा मला प्रधान गुण वाटतो. हे माझ्या हातात होतं आणि मी मुद्दाम आपल्या सगळ्यांना आवडेल असं समजून वाचून दाखवलं, बाकी काहीच नाही. हे सगळं लिहिण्याची सुरुवात कशी झाली तुमची? लेखनाची सुरुवात कशी झाली? अगदी खरं सांगायचं तर मला असं वाटतं की सुरुवातीपासूनच झाली, पण ते कधी या प्रश्नाचं उत्तर होईल, कशी या प्रश्नाचं नाही. मला असं वाटतं की पहिल्यापासूनच जो लेखन करतो पुढे मागे, आपण कागदावर काही उतरलं की त्याला लेखन म्हणतो, परंतु त्या लेखनाची जी सुरुवात असते ती अगदी सुरुवातीपासूनच खरोखरच झालेली असते. म्हणजे काय की त्या लेखनासाठी आवश्यक जे गुण असतात ते तुमच्यामध्ये पहिल्यापासून असतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही खूप बारीक तऱ्हेने बघत असता इतरांकडे, स्वतःकडे, एकूण जगण्याकडे, जीवनाकडे, आणि संवेदनशीलता तुमच्याकडे असते. तुम्हाला बारीक सारीक गोष्टींनी तुमच्या मनावरती परिणाम होत असतो. तुमच्यामध्ये एक तादात्म्य पावण्याची शक्ती असते. म्हणजे हा समोरचा माणूस आहे, त्याला आत्ता जे काही होतं आहे ते जणू काही मला होतं आहे, आणि ते जणू काही हळूहळू त्याचा विलय होऊन मी जवळजवळ तो माणूसच होणं ही प्रक्रिया. तर ह्याच्यामध्ये ते शक्य होणं हे लेखकाला जमत असतं, शक्य होत असतं. अशा तऱ्हेने एखाद्या गोष्टीचं कुतूहल वाटत राहणं हे का होतंय याच्याबद्दलचं. म्हणजे जसं एखादा डॉक्टर दुखरी नस शोधण्याच्या प्रयत्नात असतो, तशा पद्धतीने नेमकं कुठे काय चुकतंय, खटकतंय, सलतंय त्याचा शोध, त्याचं कुतूहल आणि त्या कुतूहलाचा पाठपुरावा करत राहण्याची, वर्षानुवर्ष करत राहण्याची शक्ती, हे सगळे गुण लेखकामध्ये पाहिजेत. आणि ते सगळे गुण ज्याच्यामध्ये असतात तो लेखक होऊ शकतो, परंतु तो लेखक होतोच असं मात्र नाही. तो लिहील कधी आणि का ह्याला जी निमित्त होतात ती निराळी असू शकतात आणि ती प्रत्येकाच्या बाबतीत निरनिराळी असू शकतात. माझ्या बाबतीत म्हणशील तर
झालं असं की मला बेसिकली आपण जे जगतो आणि जे आपल्याला दाखवावं लागतं याच्यातला जो फरक आहे, याच्यातली जी दुही आहे ती नेहमी सतावत आलेली आहे. किंवा आपल्याला जे सांगितलं जातं लहानपणापासून, ज्याला आपण संस्कार म्हणतो, किंवा जो एक रिवाज आहे, ज्या रीती आहेत त्या ज्याच्यातनं घडत आल्या, त्या परंपरेने जे काही सांगितलेलं आहे ते सर्वांसाठी एकच आहे आणि आपला मात्र जगतानाचा अनुभव वेगळा आहे. या दोहोतलं अंतर, या दोन्ही अंतरांमुळे जी दुही माजते मनामध्ये आणि त्याच्यामुळे जे काही प्रश्न, त्याच्यामध्ये जी काही हिंसा, त्याच्यामधले जे काही कल्लोळ मनामध्ये तयार होतात तर ते तुम्हाला सतत अस्वस्थ ठेवतात. एक लेखक म्हणून मला नेहमी हे प्रश्न पडत आले. आता हे प्रश्न शांत का नाही झाले तर त्याचं पुन्हा निराळं कारण आहे. ते म्हणजे तुमचं जर सगळ्यांसारखं सगळं होत गेलं तर हे प्रश्न हळूहळू शांत होत जातात. तुम्ही त्याच्यामध्ये बसत जाता, त्या साच्यामध्ये बसत जाता. माझ्या बाबतीमध्ये अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही. मी एका सुशिक्षित आईवडिलांची, मध्यमवर्गीय आईवडिलांची मुलगी होते. आमच्या संपूर्णच कुटुंबामध्ये म्हणजे वडिलांच्या आईच्या घरापासून सगळे शिक्षकी पेशामध्ये होते. सगळेजण उच्च विद्या विभूषित आहेत. माझी सगळी भावंडं, सख्खी आते भावंडं, मावस भावंडं आणि सगळेजण स्कॉलर्स आहेत, सगळेजण गोल्ड मेडलिस्ट आहेत. आणि सगळ्यांचं सगळं छान असताना मी एकटीच आमच्या घरामध्ये अर्धशिक्षित म्हणतात मला, ते अर्धशिक्षित आहे. मला विशेष अकॅडमिक्समध्ये काही करता आलं नाही. आणि नुसतं अकॅडमिक्समध्ये म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असं नाही, इन जनरलच माझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी सगळ्यांसारख्या नाही झाल्या किंवा मला त्या बाबतीमधल्या तडजोडी नाही करता आल्या. त्या बाबतीमधलं सरळसोट जे होत जातं आणि हळूहळू सगळे सल कमी होऊन जे काही सुरळीत आयुष्य सुरू होतं ते माझं सुरुवातीच्या काळामध्ये झालं नाही. आणि कदाचित त्यामुळे मला या विसंगतींकडे लक्ष देता आलं. हे जे मगाशी मी तुला दोन दुही म्हटल्या की जे सांगितलं जातं आणि जे आपल्याला अनुभवाला येतं ते, आणि जे आपण जगतो आणि जे आपल्याला दाखवायला लागतं ते, या दोहोंमधलं जे अंतर आहे ते मला सतत सलत राहू शकलं आणि त्या सळण्याला मी न्याय देऊ शकले. त्यावेळेला मी लिहायला लागले. त्यावेळेला माझ्या मनामध्ये फॉर्म, कविता लिहायची का कादंबरी लिहायची का कथा लिहायची काहीही नव्हतं, अक्षरशः काही नव्हतं. अगदी अंधारामध्ये मी सुरुवात केली, अंधारामध्ये चाचपडत पावलं टाकायला सुरुवात केली आणि त्या पद्धतीने मी ते सगळं मनामध्ये जे काही जसं जसं येईल, मला माणसं जशी दिसत गेली, मला स्वतः मी जशी दिसत गेले, ते सगळं मांडत गेले. सुरुवात म्हणशील तर अशी झाली. आणि त्यानंतर 2 कथासंग्रह आणि एक कादंबरी लिहिल्यानंतर वाचकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? यामध्ये सामान्य वाचक पण आहेत आणि जाणकार, या दोन्ही गटांनी येणाऱ्या प्रतिक्रिया कशा होत्या तुला? अगदी खरं प्रामाणिकपणे मी सांगते, म्हणजे मी दुसऱ्या कुठल्या पद्धतीने नाहीच सांगणार आहे काही, मी प्रामाणिकपणेच सांगणार आहे सगळं. परंतु कित्येक जण असं म्हणतात की मला पत्रांचा पाऊस पडला आणि शेकडो पत्र आली आणि असं झालं. माझ्या बाबतीमध्ये तसा अनुभव नाही आहे. म्हणजे मला खूप पत्र काही आलेलं नाही आहेत. एक 97 साली हंसकेला प्रथम प्रकाशित झालं. त्यानंतर आजपर्यंतच्या 10 वर्षामध्ये मला एक 150 पत्र आली असतील, त्याहून जास्त नाही. म्हणजे तिन्ही पुस्तकांची मिळून माझ्या अंदाजाप्रमाणे 150 पत्रांच्या पेक्षा काही जास्त मला पत्र आलेली नाही आहेत. म्हणजे वर्षाला एक 10 ते 12 पत्र मला आली. परंतु त्यातली कित्येक पत्र ही मला अंतर्मुख करणारी होती आणि मला जे करायचं आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त मी करते आहे असं मला जाणवणारी ती पत्र होती. तर त्यामुळे त्यातली काही मला आठवतात, ती काहीच मी सांगू शकणार आहे इथे आणि ती काहीच मी सांगणार आहे. जनरली असा एक समज आहे की मी शहरामध्ये वाढले, मी शहरी लेखन केलं, मी शहराबद्दल लेखन केलं आणि माझा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो शहरी आहे. परंतु तुला आश्चर्य वाटेल की मला जी पत्र आली त्यातली 90% पत्र ही रुरल किंवा मफुजल एरियातली आहेत, शहरामधल्या पत्रांपेक्षा सुद्धा. कारण शहरामधली माणसं कदाचित माझ्याशी फोनवर संपर्क साधू शकतात किंवा मला भेटू शकतात, परंतु या पत्र जी आलेली आहेत त्यातली 90% पत्र ही या भागातनं आलेली आहेत. आणि त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने हे लिखाण स्वीकारलेलं आहे किंवा अनुभवलेलं आहे ते बघता मला खरोखरच धन्य वाटलेलं आहे. म्हणजे टीका नाही झाली असं नाही, पण टीकासुद्धा प्रांजळपणाने करणारी पत्र आलेली आहेत. खोडसाळ पत्र आलीच नाही तसं नाही, खोडसाळसुद्धा पत्र आली, पण ती बहुधा अश्लील पत्र किंवा खोडसाळ पत्र जी असतात ती निनावी असतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. परंतु
2-3 पत्र मला आठवतात. एक पत्र असं आठवतं की ज्यांनी माझं एकही पुस्तक वाचलेलं नव्हतं. त्यांनी माझा एक लेख वाचला होता आणि तो वाचून त्या माणसाने मी तुमची सगळी पुस्तकं वाचणार आहे, तुम्ही लेखिका म्हणून कशा असाल याचा एक अंदाज लिहिला होता. त्याचं वैशिष्ट्य असं की तो मनुष्य स्वतः सायकिक होता आणि हे मला त्यांनी स्वतःच ते कळवल्यामुळे मला कळलं होतं. आणि त्यांनी असं लिहिलं होतं की माझे सध्या उपचार चालू आहेत, मी आक्रमक आहे स्वभावाने अतिशय आणि त्याच्याबद्दल माझे उपचार चालू आहेत. मी मध्ये मध्ये औदासिन्याचे मला झटके येतात आणि त्याच्यामध्ये मी जातो. पण मला लगोलग हे समजत होतं की हे अतिसंवेदनशीलतेचंच लक्षण आहे. त्या माणसाच्या पत्रातलं एक वाक्य मी कधीही विसरणार नाही. अत्यंत तसं पाहता स्टँडर्ड मराठीतलं ते पत्र नव्हतं. एका गावाकडच्या माणसाने ते लिहिलेलं पत्र होतं आणि तरीसुद्धा त्या माणसाचं आडनावसुद्धा मला आठवतंय. त्यांनी असं लिहिलं होतं की मेघनाबाई, कबूल होताना माणसाची जी पडझड होते त्याबद्दल मी तुम्हाला काय सांगावं. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर मी म्हटलं, ह्या माणसाला उदासीन्याचे झटके येतात, हा माणूस उपचार घेतो आहे. खरोखर मला या गोष्टीचा आश्चर्य वाटला आणि तो म्हणाला, ते मी तुम्हाला काय सांगावं, परंतु खरोखरच तुमचा तो लेख वाचला आणि मला माझ्याशी कबूल व्हावं लागलं. आता मी तुमची सगळी पुस्तकं वाचणार आहेत. हे एक पत्र मला नेहमी आठवतं. दुसरं एक पत्र मला आठवतं ते म्हणजे एका पोलीस पाटलाच्या बायकोचं ते पत्र होतं आणि त्याच्यात तिने शेवटी हा उल्लेख केला होता की मी पोलीस पाटलाची बायको आहे. आता ह्याच्यातनं आपण बिटवीन द लाईन्स पण वाचलं पाहिजे की पोलीस पाटलाची बायको म्हणजे गावाकडचा एखादा पोलीस पाटील, तिच्या घरामध्ये तिला किती स्वातंत्र्य असेल, किती मुभा असेल, कुठल्या प्रकारची मोकळीक असेल, हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ते तसं नसताना तिने लिहिलं होतं आणि तिने असं लिहिलं होतं की मेघनाताई, तुम्हाला एकटेपणाबद्दल काहीतरी खास समजलेलं आहे. आणि मी पोरबाळं असलेली एक लेकुरवाळी बाई आहे. मी नोकरी वगैरे करत नाही, मी फार शिकलेली नाही, मी घरातली सगळी कामं आटपून त्यानंतरच मला वाचता येतं. पण जेव्हा मला काही थोडा मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी वाचते. तुमच्या पुस्तकामध्ये, विशेषतः आंधळ्याच्या गाईमध्ये, मी खुणांचे कागद घालून ठेवलेले आहेत आणि जिथे जिथे मला असं जाणवतं की इथे एकटेपणाबद्दल आहे, मला जेव्हा एकटं वाटतं तेव्हा मी ती पानं काढून वाचते आणि मला असं वाटतं की मी कोणाची तरी सोबत मला मिळालेली आहे. हे एक सुंदर पत्र मला आठवतं. आणि तिसरं पत्र असंच एका बाईनी लिहिलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तिने खूप सुंदर विश्लेषण केलेलं होतं आणि तिने असं लिहिलं होतं की मी म्हणजे असं अनेक बायकांनी लिहिलेलं आहे, परंतु या बाईंनी अत्यंत नेमकेपणाने ते लिहिलं होतं की काय गमावून मी काय कमावलं आणि कशामुळे मला एक हरवलेपण आलेलं आहे हे मला माहिती नव्हतं. तुमचं लिखाण वाचल्यानंतर मला एक स्पष्टता आली आणि तिने खूप भावूक पत्र लिहिलेलं होतं. अशी काही पत्र, आता सामान्य म्हणजे त्यांची कुवत सामान्य नाही मी म्हणणार किंवा त्यांची बुद्धिमत्ता सामान्य मी म्हणणार नाही. सामान्य या अर्थाने की ती माणसं कोणाला माहिती नाही आहेत किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी असं काही नाव कमावलेलं आहे. म्हणून मी आता तू जसं श्रीपूंचं पत्र वाचून दाखवलंस तर श्रीपू म्हणजे कोण हे इथे कोणालाच सांगण्याची गरज नाही. तर तशा पद्धतीची ती माणसं नाही आहेत. याचा अर्थ ती सामान्य म्हणजे कुवतीने किंवा बुद्धीने सामान्य आहेत असं मला वाटत नाही. त्यांच्यामध्ये ती संवेदनशीलता होती आणि तशीच टीका करणारी ही अनेक पत्रं आलेली आहेत मला. काही प्रश्न विचारणारी अनेक पत्रं आलेली आहेत आणि ह्यातली मी तुला सांगितलं तसं मोफ्युजल एरियातली पत्रं खूप आहेत आणि त्यामुळे मला स्वतःला नेहमी असं वाटायचं की मी माणसांबद्दल लिहिलेलं आहे. शहरातला माणूस हा काहीतरी गावाकडच्या माणसापेक्षा किंवा निमशहरातल्या माणसापेक्षा निराळा असतो असं मला वाटत नाही. कारण माणसातलं जे आहे, जी द्रव्य आहेत, जे षड्रिपू आहेत, जे विकार आहेत आणि त्याच्या डोळ्यातनं ज्या कारणांसाठी पाणी येतं ते काही वेगवेगळ्या कारणांसाठी येतं असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही माणूस ॲड्रेस करता तेव्हा त्याला एक युनिव्हर्सॅलिटी आपोआपच लागते. तर त्यामुळे मला असं वाटत नाही की ते शहरी आहे किंवा गावाकडचं आहे किंवा ग्रामीण वगैरे अशा पद्धतीचं कॅटेगरायझेशन नाही अशी माझी एक धारणा होती. परंतु इतर लोक असं म्हणायला लागल्यानंतर पुन्हा मी लहानपणापासून माझं जे होत आलं तेच माझं झालं, ते म्हणजे मी पावसाळले. तर ह्या पत्रांनी मला पुन्हा एकदा अश्युरन्स दिला की येस, बाण काही ठिकाणी लागतो आहे. आता आणखीन याच उत्तराला लागून एक सहज मला आठवलं म्हणून सांगते की कविता महाजन सगळ्यांना माहिती आहेत. त्यांनी एकदा असं म्हटलं आहे, म्हणजे जाहीरपणेच असं म्हटलं आहे की मेघनाचं लेखन हे मला एकट्या राहणाऱ्या बायकांसाठी, एकट्या असणाऱ्या बायकांसाठी बायबल वाटत आलं आहे. तर ही एका लेखिकेला दिलेली एक छान दाद आहे आणि ती मला आता सहज आठवली म्हणून तुम्हाला सांगितली. पुढच्या प्रश्नांकडे वळूया. मेघना, नातीचरामी ही तुझी कादंबरी आहे ना, याची अर्पण पत्रिकाच फार वेगळी आणि नेमकी आहे. नेमकी आहे म्हणण्यापेक्षा काही खास आहे. ती अशी आहे की नियम करणाऱ्या, नियम पाळणाऱ्या, नियम मोडणाऱ्या समस्या मनुष्य जातीच्या मजबुरीस. तर
या मनुष्य जातीच्या नियमाबद्दल तुला काय म्हणायचं आहे? मनुष्यजातीच्या नियमांबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की ते सर्वांसाठी सर्वसाधारणपणे केलेले आहेत हो. आणि मला हे मान्य नाही. कारण माझं पहिल्यापासून म्हणणं असं आहे की या जगामध्ये आपल्यासारखं दुसरं कोणीही नाही, कुणासारखं दुसरं कोणीही नाही. प्रत्येक जण एक नवी ओळ आहे, ती आधी लिहिली गेलेली नाही आणि पुन्हा लिहिली जाणार नाही आहे. प्रत्येक जणाबद्दल मला हे म्हणायचं आहे. आणि ते काहीतरी या नियमांमध्ये बसताना पुसट होत जातं. म्हणजे हा मला थोडासा एक घोळाचा मुद्दा वाटतो आणि त्याच्याबद्दल मला खूप प्रकर्षाने म्हणायचं आहे, म्हणजे खूप स्ट्रॉंगली म्हणायचं आहे की हे बरोबर नाही. कारण नियम करतं कोण, तर एक शहाणी सुरती माणसं करतात आणि ती आपल्या अनुभवावरनं सर्व समाजासाठी म्हणून, त्यांच्या चांगल्यासाठी म्हणून काही नियम बनवतात. परंतु प्रत्येकच माणसाचं आयुष्य आणि जगणं हे निराळं असतं असं आपण एकदा मान्य केलं किंवा असं आपण गृहीत धरलं आणि ते स्वतःवरनंच आपल्याला समजतं, स्वतःच्या आयुष्यावरनंच समजतं की जसं तुम्ही अनेक गझलांमधनं सुद्धा वाचलं असेल की